हाय हॅलो नमस्कार, मनीषा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत लग्न समारंभातील तसेच पंक्तीमधली चना हरभरा बटाटा भाजी कशी बनवायची। सगळ्यात आधी तर 2-3 तास हरभरे भिजत ठेवले होते, त्यानंतर 2-3 शिट्ट्या कुकरला शिजवून घेतले आहे। तसेच वांग बटाटा कापून घेतला आहे मोठे मोठे उभ्या फोडींमध्ये। आता आपल्याला मसाला ग्रेव्ही करायची आहे। सगळ्यात आधी तर तेल, जिरे, मोहरी, हे लाल मिरची, थोडे खडे मसाले, दालचिनी, लवंग, काळी मिरी घेतली आहे, हिरवी मिरची, 2-3 कांदे उभे चिरलेले कांदे घेतले आहे, तसेच 2 टोमॅटो। छान असं कांदा लाल होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। लसूण, आले, कोथिंबीर 2 मिनिटं आपल्याला हे मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून छान असं 2-3 मिनिटं आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून पेस्ट करून घ्यायचे आहे। कुकरमध्ये तेल टाकून जिरे, मोहरी, तेजपत्ता टाकून वाटण केलेली ग्रेव्ही टाकायची आहे। ग्रेव्ही 2-3 मिनिटं तेल सुटेपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे। तसेच लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला, चिकन मसाला, हळद 2-2 चमचे घेतले आहे। मसाले छान असे परतून घ्यायचे आहे। मसाले छान असे परतल्यानुसार तसेच चवीनुसार मीठ टाकायचे आहे। अशी परतून घ्यायची ग्रेव्ही, छान अशी परतून घ्यायची। मस्तपैकी तेल सुटले आहे। तसेच 1 वाटी थोडीशी कस्तुरी मेथी टाकली आहे। कस्तुरी मेथीने भाजीला टेस्ट खूप छान येते, नक्की टाकून बघा। तसेच शिजवलेले हरभरे तसेच बटाटा आणि वांगी टाकून छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। खूप छान असा कलर आला आहे भाजीला। 2-3 शिट्ट्या पुन्हा करून घ्यायच्या आहे भाजीच्या। आणि ही भाजी खूप चवीला छान लागते, जशी पंक्तीमध्ये भाजी असते तशीच सेम लागते। नक्की तुम्ही ट्राय करा। रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा। तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नवनवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।